तुमचं सर्वांचं अजून एका मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. हाय मिनी ब्लॉग नंबर 232 232 आणि गणपती डेकोरेशनचा हा व्लॉग आहे. म्हणजे कालचा व्लॉग आहे हा 27 तारीखचा. आणि तुम्ही बघू शकता कसं इको फ्रेंडली टाईप करायचा प्रयत्न केलेला आहे गणपतीचा. पहिल्या सीनमध्ये तुम्ही लाईटिंग वगैरे करताना दाखवलं तुम्हाला, आणि दुसऱ्या सीनमध्ये आता जर गणपतीची मूर्ती आहे त्याच्या मागे प्लेट्स जे असतात आपले आणि द्रोण असतात, बाऊल आणि 2 बाउल्स लावलेले आहेत त्याला. एक जे ब्राऊन कलरचे आहेत दोन्ही दिसत आहेत तुम्हाला ते, आणि मग त्याच्यावरती सिल्वर कलरचं असं फुल ग्ल्यू गनने लावलेलं आहे. सुरुवातीला डबल सायडेड टेपने लावायचा प्रयत्न केला, पण ते बरोबर प्रॉपरली चिकटत नव्हते. आणि मागच्या साईडचं केलं ते रात्री केलं, आणि बाकी दोन्ही साईडचं केलं ते आज म्हणजे गणपती स्थापना केल्यानंतर केलं आहे. तर बघू शकता असं ग्ल्यू गनने वगैरे चिकटवलं, आणि हे पूर्ण प्लेट्स डिशेस आणि बाउल चिकटवल्यावर असं काही दिसत होतं. आणि वरती माती बांधतात, ती हरतालिकेलाच बांधतात. आणि मूर्ती बघा, मूर्ती कशी दिसते ती पण चेक करा. आणि नंतर दुसऱ्या साईडनी चुडत लावलं किंवा जे कोकोनट ट्री असतं त्याचे लिव्स लावले. हे प्रसाद आहे जो की नैवेद्य असतो तो दाखवला. आणि मग जेवलं वगैरे. जेवल्यानंतर परत डेकोरेशन केलं. हे बघा, हे चुडतं लावली दोन्ही साईडला, जे की कोकोनटच्या झाडाची म्हणजे नारळाची पानं असतात मोठीवाली, त्यांना आम्ही चुडतं बोलतो मालवणीमध्ये. आणि हे बघा असं, आणि गॅप कव्हर करण्यासाठी परत दुसऱ्या टाईपची चुडतं लावलेली. आणि मग त्या साईडला मागच्या वर्षीची झालर होती ती लावली आउटसाईडनी. आणि आणि कर्टी म्हणजेच कोकोनटचे जे वरचे शेल असतं, आणि कोकोनट रोप किंवा सुतानी आम्ही आणि तारेनी च्या मदतीने हे शँडलियर किंवा झुमर बनवलं, जे की समोर दिसणार तुम्हाला बांधलेलं आहे. शेवटी तुम्हाला फुल डेकोरेशन झाल्यावर दाखवणार. आणि हे बल्ब त्याच्यात सोडले, जे की पिन वगैरे घालून. आणि हे बघा असं दिसतं आमचं घर. बाहेरच्या साईडनी शेत वगैरे आहे, तर असं निसर्गरम्य वातावरणात बसतं की पूर्ण भात शेती वगैरेच आहे. आणि ते देवस्थान आहे राईगडचं असं म्हणतो आम्ही. बाकी हे बघा सगळीकडे शेतीच शेती आहे. आणि कम्प्लीट डेकोरेशन आणि लाईटिंग नंतर असं काही दिसतंय. शँडलियर बघू शकता वरती लावलेले, वेगवेगळे बल्ब लावले आहेत त्याच्यात. मूर्तीचं तुम्हाला मागच्या वेळी दोन्ही साईडचं डेकोरेशन दाखवलेलंच, पडदा वगैरे पण लावला खाली, आणि लाईट वगैरे सोडलेली आहे, फोकस वगैरे. तर असं दिसतंय फुल झाल्यानंतर. तुम्हाला सांगा कसं वाटलं.